मेवानुकम्पार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता तेषामेवानुकम्पार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनावर असणाऱ्या अत्यंत परमप्रीतीमुळं या ठिकाणी विभूती योग सांगत आहेत. म्हणजे आपल्या असणाऱ्या ज्या अनंत विभूती परमात्म्याच्याच आहेत, परंतु एक एक जे विभूती म्हणजे विशेष भवन, म्हणजे वास्तविक असंग निर्विकार अखंड असणारं तत्व भक्तावरील प्रेमामुळं जेव्हा सगुण साकार होतं आणि जशी नाव जैशी स्त्रिया बाळा तोय तरणी, त्याप्रमाणे तो परमात्मा सगुण साकार होऊन भक्ताला आपल्या आत्मकल्याणासाठी त्याला आत्मज्ञान देऊन त्याचं परिपूर्ण कल्याण करून देतो. त्यासाठी ह्या विभूती हा एक प्रकारचा त्याला नावेच्या स्वरूपात जणू काही त्याला प्राप्त झाले आहेत. हे सांगत असताना त्या विभूतींची उपासना करायची कशी याविषयी सांगत असताना भगवान सांगतात की जे लोक मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च, ज्या लोकांनी संपूर्ण आपलं चित्त माझ्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, ज्यांच्या संपूर्ण इंद्रियांचा विषय मी झालेला आहे, परस्परामध्ये जेव्हा ते एकमेकाशी चर्चा करतात तेव्हा ते माझीच चर्चा करतात, माझंच कथन करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये खरा संतोष तुष्यंतीचं रमंतीचं किंवा खरी रती खरी अत्युत्कट प्रीती त्याच विषयी असते, म्हणजे माझ्याच विषयी असते. असे जे लोक आहेत ते लोक आणखी साधन कसं करतात याविषयी परमात्मा सांगतात की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते सतत निरंतर हा विषय कोणाचा आहे, ज्याला येची देही याची डोळा, ज्याला याच जन्मामध्ये आपलं सर्वस्व कल्याण करून येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एरधारे चिरापडे, ज्याचा हा शेवटचा जन्म आहे, अशा पुरुषाला हा शेवटचा जन्म सिद्ध करण्यासाठी आणि परत पुनरावृत्तीला न येण्यासाठी त्याच्या ठिकाणी ह्या गोष्टी असल्या पाहिजे की सतत युक्त असला पाहिजे. म्हणजे सतत म्हणजे कोणत्याही देशात कोणत्याही काळात कोणत्याही वस्तूची संबंध आला तरी त्याच्या अंतःकरणवृत्ती त्या देशकाल वस्तूला विषय न करता तदुपहित असणारं जे चैतन्य आहे, परमात्म तत्व आहे, त्या तत्वालाच विषय करणारी आणि प्रीतिपूर्वकम भजना, म्हणजे तत्वालाच विषय करणारी म्हणजे ते तत्व आपल्याला यथार्थ ज्ञात व्हावं यासाठी त्याचा प्राप्तीला सर्व भगवत प्राप्तीचे प्रतिबंध निवृत्त करून निर्वेद त्याला आत्मज्ञान प्राप्त करून देण्याचं साधन म्हणजे ह्या भगवंताची केलेली उपासना. ह्या उपासनेचं असं सामर्थ्य आहे की त्याला तत्त्वज्ञान होतं. परंतु ही उपासना कशी असली पाहिजे, तर जी वेदामध्ये पुराणांमध्ये संतांनी सांगितलेली भगवंताची जी अनंत रूप आहेत त्याच्यामध्ये आपलं आत्मतत्व कसं पाहायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवरू खुण बाणली कैशी, याचं जे तत्व आहे, जी ज्ञानोबरायांना अनुभूती झाली त्याच अनुभूती होण्यासाठी ते सतत युक्त असला पाहिजे. याला कधी कधी म्हणजे त्याला काय म्हणतात प्रसंग कधी परमात्म्याचं चिंतन, कधी संसाराचं चिंतन, संसारातल्या अनंत गोष्टीचं चिंतन करत असताना गौणत्व देऊन परमात्म्याचं चिंतन असं नाही, केवळ रात्रंदिवस विषय तो त्यांचा झाला नारायण असं रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणं. आणि ते चिंतनही केवळ विधी म्हणून करत नाही तर भजताम प्रीतिपूर्वकम, जे रात्रंदिवस प्रेमपूर्वक त्या ठिकाणी निरतिशय प्रेम, म्हणजे आपण जे भगवंताचं उपासना करत आहोत ती भगवंतासाठी करत आहोत, त्या आपल्यासाठी नाही. भगवंत प्रसन्न व्हावा याच्यासाठी जर ज्याची उपासना आहे त्याला मी
त्या उपासनेचं फल म्हणून ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते, त्यांना मी हे ज्ञानयोग किंवा आत्मतत्वाचं यथार्थ ज्ञान देतो की येन ते माम उपयांती, की जेणेकरून ते मला प्राप्त होतील असं सांगतात. आणि भगवान सांगतात तेषामेवानुकंपार्थम, त्यांच्यावर माझी इतकी अनुकंपा, इतकी दया, इतकी कृपा आहे किंवा त्यांच्याविषयी माझ्या अंतकरणात इतका करुणेचा भाव आहे की माझा हा उपासक केव्हा माझ्या स्वरूपाशी मी त्याला समरस करून टाकील किंवा त्याला माझ्या स्वरूपाशी एकरूप करून टाकील, म्हणून त्यांच्यावर माझी असणारी अनुकंपा आहे. आणि तेषाम एव म्हणजे इतर जे आहेत, इतर जे जीव आहेत त्यांना त्या परमात्म्याच्या प्राप्तीची उत्कट अभिलाषाच नाही, त्यामुळं त्यांच्या अंतकरणात मी या ठिकाणी स्फुरद्रूप होत नाही. परंतु ज्यांनी आपल्या जीवनाचा स्थायी भाव मला केलेला आहे, किंबहुना त्यांच्या पारमार्थिक जीवनाचं नावच मी ठेवलेलं आहे, असे जे लोक आहेत तेषाम एवानुकंप, त्यांच्याच ठिकाणी असणारी माझी जी परम अनुकंपा, दया, करुणा, त्या करुणेमुळं मी काय करतो तर अज्ञानजम तमहा, त्यांच्यावर अंतकरणामध्ये असणारा जो अज्ञानामुळं उत्पन्न झालेला तम म्हणजे अविवेक आहे, तो नाश आहे. मी त्याचा नाश करतो. पण त्याचा नाश अज्ञानाच्या विरुद्ध आहे प्रकाश, आपला अंधकाराच्या विरुद्ध आहे प्रकाश, आणि अज्ञानाच्या विरुद्ध आहे आत्मतत्वाचं यथार्थ विशेष स्वरूपाचं ज्ञान. तर मी त्या सामान्य रूपाने सर्वत्र व्याप्त असणारा मीच त्याच्या अंतकरणा उपाधीमध्ये मी विशेष रूपाने अभिव्यक्त होतो आणि त्याचा अज्ञान आणि अज्ञानापासून उत्पन्न झालेला अविवेक, अविचार पूर्णपणे नाहीसा करतो, असं भगवान परमात्मा या ठिकाणी भक्ताला आश्वासित करतात किंवा अर्जुनाला आश्वासन देतात. आणि त्याविषयी भगवान माऊली म्हणतात, म्हणून मज आत्मयाचा भाव जिही जियावया केला ठाव, एक मी वाचोनी वाव येर मानिले जिही, असं काय पाठेन, येर मानिले असं पाठे. तर ज्ञानेश्वरी जी आहे ती आपल्या जीवनामध्ये आपल्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण निघालो असताना दीपस्तंभ, जसा दीपस्तंभ आपल्याला संपूर्ण मार्ग आणि त्या मार्गाकडून आपल्याला ज्या वस्तूची प्राप्ती करायची त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान करून देतो, तशा ज्ञानेश्वरीमध्ये असणाऱ्या ओव्या ह्या संपूर्ण दीपस्तंभाप्रमाणे आहेत. आणि त्यामध्ये माऊली सांगतात की पाठीमागे सांगले, हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळ घेऊ आपणयासाठी, या बोली बोली जत गोठी तैश्या नव्हती गा. ह्या परमार्थाची नुसती चर्चा करून आपलं काम होणार नाही, तर ह्याच्यामध्ये आपण क्रियाशीलता असली पाहिजे, म्हणजे अनुष्ठान तत्परता असली पाहिजे. केवळ शब्दाचा काथ्याकूट केला किंवा शब्दाचा छल केला किंवा शब्दाचं जे आलोडन केलं एवढ्याने भागणार नाही. ते शब्द कशासाठी आहेत तर ते शब्द आपल्याला आपल्या आत्मतत्वामध्ये समरस करण्यासाठी आहेत, आपल्या आत्मतत्वाची अनुभूती करण्यासाठी आहेत. म्हणून अशा दृष्टीनं त्या शब्दाकडं पाहिलं पाहिजे. नाहीतर आयुष्यभर तुका म्हणे आम्हा शब्दाचे हा देव असं म्हणून आपल्याला त्याचं वक्त्याचं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे तात्पर्य आहे, वक्तुरीच्या तात्पर्यम, त्याचा मूलभूत असणारा अभिप्राय तात्पर्य ते जर आपण लक्षात घेतलं नाही आणि केवळ शब्द प्रमाणानेच परमात्मा प्राप्त होतो, प्रबल प्रमाण आहे हे खरं असलं तरी शब्द प्रमाणाच्या काही मर्यादा आहेत. जे काही वस्तुस्थितीनं जेव्हा आपण आत्मस्वरूपात प्रविष्ट होतो किंवा आपल्या आत्मानुभूती येते, त्यावेळेला या ठिकाणी आत्मानुभूती घेण्यासाठी लागणारी अंतकरण वृत्ती ही सुद्धा बाधित करावी लागते. तेव्हाच केवळ आत्मरूपाने आपण अवशिष्ट राहतो. आणि आत्मस्वरूपाने अवशिष्ट राहणं ही आत्मानुभूती आहे. फक्त आपल्याला समजून देण्यासाठी त्या ठिकाणी आत्म्याचं ज्ञान, आत्म्याची अनुभूती अशा शब्दाचा प्रयोग आहे. हेही शब्दाने जरी कळत असेल तरीसुद्धा आपल्या अंतकरणामध्ये वास्तव अनुभूतीसाठीच आपलं अंतकरण किंवा आपलं जीव लालायित असेल, त्याच्यासाठीच आपल्या अंतकरणात एकमेव उद्दिष्ट असेल तरच त्या ठिकाणी भगवंताची अशा प्रकारची कृपा होते. आणि ती कृपा होण्यासाठी भगवंताची जी उपासना आहे ती उपासना कशी करावी हे आतापर्यंत 3 श्लोकांनी
भगवान सांगत आहे. आणि त्याचंच वर्णन माऊली करतात की ह्या बोलण्यासारख्या गोष्टी नाहीत, ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. की या ठिकाणी मी परमात्मा त्याच्यावर इतकी कृपा करतो की आम्ही प्रेमळ घेवो आपणयासाठी. आम्ही त्या भक्तावर इतकं प्रेम आहे की आम्ही आपलं स्वतःचं स्वरूप खर्ची घालतो आणि त्याच्याबद्दल ह्या प्रेमळ भक्ताला घेतो. म्हणजे ह्या प्रेमळ भक्तावर माझं इतकं प्रेम आहे की आमच्या स्वतःवरही एवढं प्रेम नाही. आम्ही आमचं स्वत्व त्याला देतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला घेतो. ह्या गोष्टी ऐकायला आपल्याला कितीतरी गोड वाटतात किंवा ह्या संकल्पना ज्या आहेत ह्या भक्तिशास्त्राच्या किती उदात्त आहेत, किती गंभीर आहेत असं आपल्याला वाटतं. पण ह्याची अनुभूतीच घ्यायची असेल तर ती कोणाला येईल? म्हणून मज आत्मयाचा भाव जीही जियावया केला ठाव एक मी वाचोनी वाव येर मानिले जिही. म्हणून अशी स्थिती आहे. कोणती स्थिती आहे? बोली बोली जत गोठी तैश्या नव्हती का. ह्या नुसत्या बोलण्याने बोलाव्यात, शब्दाने याचं स्पष्टीकरण करावं अशा प्रकारची ह्या भक्तीची गोष्ट नाही. ती भक्ती कोण करू शकतो आणि या भक्तीचं फल किंवा साफल्य कोणाला प्राप्त होऊ शकतं? तर मज आत्मयाचा भाव. त्यांनी मनुष्याला काय आहे सर्वात अधिक प्रेम आहे त्याचा आत्म्यावर. इयम आत्मा परानंद हा परप्रेमास्पदम यथा. आपल्यावर जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम कोणावरच नाही. तर असा जो जीव आहे जो ह्या परमार्थाचा पथिक आहे, तर तो जो जीव आहे त्याने आत्मयाचा भाव म्हणजे आपलं आत्म्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढंच आत्म्यावरचंच प्रेम यथा देवे तथा गुरव आपण म्हणतो त्याचप्रमाणे तेवढंच प्रेम जेवढं स्वतःच्या आत्मस्वरूपावर प्रेम आहे तेवढंच प्रेम, आत्मस्वरूपावर प्रेम आहे तितकंच प्रेम मज आत्मयाचा भाव. माझ्या आत्म्याच्या ठिकाणी तेवढंच प्रेम आहे. म्हणजे मीच त्याचा आत्मा आहे. म्हणजे त्याने मला स्वतःला काय केले? आत्मरूप समजलेलं आहे. म्हणजे आत्म्यावर प्रेम काय आहे? आत्मा परमानंद रूप आहे. आणि तो आत्मा परमानंद रूप असणाऱ्या आत्म्यावर जेवढं प्रेम आहे तेवढंच प्रेम त्यांनी कोणावर केलेलं आहे? की भगवंतावर केलेलं आहे, आपल्या इष्टावर केलेला आहे. असा तो जीही जियावया केला ठाव. ज्यांनी जियावया म्हणजे जगण्यासाठी तो ठाव म्हणजे तोच ठिकाण निवडलेला आहे किंवा तोच आपला आधार निवडलेला आहे. आपल्याला जगण्याचा आधार कोण असेल? तर केवळ परमात्मा आहे. माझं असणारं इष्टदैवत जे माझ्यासाठी विशेष भावाला प्राप्त झालेलं आहे. असा श्रुती प्रतिपाद्य जो ईश्वरू असा परमात्मा जो आहे तोच जियावया जगण्यासाठी ठाव म्हणजे आधार केलेला आहे. आणि जर परमात्म्या वाचून त्याच्या पुढं ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझी. परंतु त्याने मी वाचून माझ्या वाचून जर काही त्याच्यासमोर आलं येर म्हणजे दुसरं तर जीही वाव मानिले. तर त्यांनी त्याला काय मानलेले? वाव म्हणजे स्वप्नतुल्य मिथ्या अशा प्रकारचं मानलेलं आहे. म्हणजे ज्याला आपल्या जीवनामध्ये परमात्म्या वाचून दुसरं काहीच आवडत नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघे देवाशी. हे बाकी काय आहे? माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि घरे. हे तो संपत्तीचे वारे आणि साचो कार्य जाईल. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वाहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. अशा प्रकारचा हा पुरुष आहे. त्याला माझ्या वाचून दुसरं सर्व त्यांनी व्यर्थ मानलेले. स्वतःहून जरी या इहलोकातले किंवा परलोकातील सर्व भोग एकाच वेळेला हात जोडून त्याची पायकी करण्यासाठी आले तरीसुद्धा तो त्याच्याकडं ढुंकून सुद्धा पाहत नाही. तर आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपण इतके वर्ष परमार्थ केला आणि अजून आपल्याला समाधान प्राप्त झालं नाही. आणि इथं जर भगवंताचं म्हणणं आहे का मी ददामी बुद्धियोगम तर मी येन मामुपयांती ते, त्याचं समाधान का होणार नाही? याचा अर्थ समाधान प्राप्तीसाठी भगवंताची ज्या निष्ठेने आपली सेवा व्हायला पाहिजे त्या प्रकारची सेवा आपल्याकडून घडली नाही असं फलबल कल्प्य मनुष्याने जाणावं. त्या ठिकाणी लगेच इतके दिवस केलं काही उपयोग झाला नाही म्हणावं तसं झालं नाही असं म्हणण्याचं कारणच नाही. असं केलंय का? असं केलं तर निश्चित फल प्राप्त होईल. अजून
चिडिया दो दो न बने. अजून संसारातही रस वाटतो आणि परमार्थातही रस वाटतो. संसार हा जो आसार आहे, जसं म्हणतात संसार काय येथ एक सार भगवंत, फलकट तो संसार येथ सार भगवंत, असं वाटत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं फल मिळण्याची मनुष्याला कधी अभिलाषा देखील त्याने धरू नये. तया तत्वज्ञान चोखटा, दिवी पोतासाची सुभटा, मग मीची होनी दिवटा, पुढा पुढा चाले. आणि तया जर ज्याने माझ्या वाचून सर्व जग मिथ्या आहे असं मानलेलं आहे, सर्व भोग मिथ्या मानलेला आहे आणि जगण्याचा आश्रय फक्त मीच केला आहे, काय होईल ते होया शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. पण मी परमात्म्याची जी शरणागती केली, आता काही झालं तरी मी त्याचा आश्रय सोडणार नाही. अशा पुरुषाला त्या पुरुषाला तया चोखटा, हा जो पुरुष आहे ना, ज्याने त्याला इथं ज्ञानोबा विशेषण तया चोखटा, म्हणजे तो अत्यंत खरा चोखट, म्हणजे निर्मल, विशुद्ध, पवित्र अशा प्रकारचा तो महापुरुष आहे, तो साधक आहे. आणि त्याला मी तत्वज्ञान दिवी पोतासाची दिवी, त्याला मी तया चोखटा, त्या शुद्ध भक्ताला तत्वज्ञान पोतासाची दिवी, म्हणजे तत्वज्ञान रूपी पोतास म्हणजे कापूर, आणि त्या कापुराची दिवी म्हणजे त्या कापुराची मशाल घेऊन मीची होनी दिवटा, आणि पुन्हा ते मीच कोण होतो, दिवटा. दिवटा होतो म्हणजे त्याला मार्ग दाखवणारा वाटाड्या, दिव्याच्या साह्याने मार्ग दाखवणारा वाटाड्या, तोही मीच होतो. आणि पुढा पुढा चाले, त्याच्या पुढं पुढं चालत राहतो. म्हणजे दिवटा जो आहे तो त्याला पुढं चालवत राहतो, मार्ग प्रदर्शन करणारा तो, किंवा त्याला आपण म्हणतो गाईड, तो त्याच्या पुढं पुढं चालतो आणि हा त्याच्या पाठीमागं त्याचं अनुसरण करतो. तसा हा माझा जो भक्त आहे, तो भक्त शुद्ध अंतकरणाचा झालेला, त्याला मशाल देतो. मशाल म्हणजे कोणती तेलाची मशाल नाही, कापराची मशाल, म्हणजे तेलाच्या मशालीमध्ये धूर आहे. आणि हा शुद्ध भक्तासाठी या ठिकाणी कुठलंही मालिन्य ठेवत नाही. तर जशी कापराची मशाल आहे तर त्याच्यामध्ये धूर रहित म्हणजे विशुद्ध, म्हणजे अशा प्रकारचा विशुद्ध अशा प्रकारचा दिवा घेऊन, तो दिवा घेऊन चालणारा, दिवा झाला परमात्मा, पण दिवटा कोण आहे, दाखवणारा कोण आहे, ज्याच्या हातात ती मशाल धारण केली तो सुद्धा मीच आहे. आणि त्याच्या अंतरंगात आत्मभावस्था, त्याच्या ज्या अंतकरणाला की वाट दाखवायची त्या अंतकरणातही कोण आहे, मीच आहे. म्हणजे आतही मीच आहे आणि बाहेरही मीच आहे. अशा प्रकाराने मी त्याला दिवटा होऊन पुढा पुढा चाले, पुढं पुढं चालतो, म्हणजे त्यांनी फक्त माझं अनुसरण करायचं किंवा मी त्याला वाट दाखवीत चालतो. आता सांगतात, अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशोनी घाली परवती करी नित्योदय. या ठिकाणी अज्ञानाची राती माझी, अज्ञानाच्या रात्रीमध्ये, म्हणजे कोणती रात्र आहे, अज्ञान. अज्ञान कोणाचं, तर आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान, मी कोण आहे याचं अज्ञान. म्हणजे मी ब्रह्म असताना मी या ठिकाणी ज्या अर्थी मी देह आहे असं म्हणतो, किंवा मी करता भोगता, जन्म मरण धर्मवान, सुखी दुःखी किंवा बद्ध किंवा मुक्त अशा प्रकारचा म्हणतो, याचाच अर्थ त्याला आत्मस्वरूपाचं काय आहे, अज्ञान आहे. अशा अज्ञान हीच कोणी रात्री आहे. पण अज्ञान कोणाचं, ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान हीच रात्री आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय, तमाची मिळणी दाटती, आणि त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन तम म्हणजे अंधकार, आणि त्या अंधकार अधिक, म्हणजे रात्री कशी असते, अंधकारमय असते, आणि त्याच्यातही पुन्हा अधिक अंधकार, दाट म्हणजे घनदाट अशा प्रकारचा निबिड अंधकार त्याच्यामध्ये मिसळला. म्हणजे इथं काय आहे याचा अर्थ, अज्ञानाची राती म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान, आणि तमाची मिळणी म्हणजे त्याच्यामध्ये आणि तमही मिसळून गेला. तम म्हणजे कोणतं, जीवाच्या स्वतःच्या स्वरूपाविषयी असणारं अज्ञान. म्हणजे ब्रह्मविषयकही अज्ञान आहे, ही तर रात्रच आहे, परंतु त्या रात्रीमध्ये जीवाला स्वतःचं तरी ज्ञान आहे का, नाही. म्हणून तर माऊली म्हणतात, मी कोण आईसा आहे आईसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी जीव म्हणजे जीवाचं जे स्वरूप आहे, कर्तृत्व भोक्तृत्व हे कल्पित आहे. जन्म मरण ह्या जीवाच्या ठिकाणी केलेल्या कल्पना आहे. जीव वास्तविक काय आहे, तर असंग निर्विकार नित्य मुक्त शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असा आहे, अखंड व्यापक आहे.
आणि सर्व कार्यकारण प्रपंचाहून आतीत आहे, बंध मोक्षाच्याही आतीत आहे. पण ह्या जीवाला याचं ज्ञान आहे का? नाही. आणि ब्रह्म असंग निर्विकार उदासीन जसंच्या तसं सच्चिदानंद आहे. म्हणून तर ब्रह्म आणि जीवाचं लक्ष स्वरूप आत्मा ह्या दोघांचं नित्य संचलेलं ऐक्य आहे. ह्या दोन्हींचंही ज्ञान जीवाजवळ नाही. म्हणून अगोदर त्याला ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान ही रात्र आहे, अज्ञानाची राती. आणि माझी त्याच्यामध्ये पुन्हा काय आणखी भर पडली, तमाची मिळणी दाटती. त्याच्यामध्ये जीवस्वरूपाचं असणारं जर तमरूप अज्ञान तेही त्याच्या ठिकाणी अधिक मिसळून गेलं. म्हणजे ते अत्यंत घनीभूत अशा अज्ञानामध्ये हा जीव सापडला. पण त्यांनी एकच केलं की त्याला फक्त हे कळलं की मला माझंही ज्ञान नाही आणि परमात्म्याचंही ज्ञान नाही. आता आजपर्यंत किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, अशा प्रकारची स्थिती आहे. परंतु आता मला या जीवनामध्ये कैमी उद्धार पावेन अशी त्याच्या अंतकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाली. आणि त्यांनी काय केलं, ह्यासाठी आश्रय कोणाचा केला तर परिपूर्ण आश्रय माझाच केला, अनन्य आश्रय माझाच केला. असा जो भक्त आहे त्या भक्तासाठी मी काय करतो, जरी त्याच्याजवळ किती अज्ञान असू द्या, घनीभूत अज्ञान असू द्या, पण तो माझी भक्ती करतो तर त्यावेळेला ते अज्ञानाची रात्री नाशोनी, त्या अज्ञानाच्या रात्रीचा मी काय करतो, नाश करतो. अज्ञानाच्या रात्रीचा नाश करतो म्हणजे त्याला ब्रह्मस्वरूपाचंही ज्ञान करून देतो. आणि जीवाच्या जे काही तात्विक स्वरूप आहे आणि वर भासमान स्वरूप आहे त्या दोन्हींचंही त्याला मी ज्ञान करून देतो. ज्ञान करून देतो म्हणजे हे भासमान असणारं स्वरूप वस्तुतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीही झालं नाही, अशा प्रकारचा त्याच्या बुद्धीचा निश्चय करून देतो. त्यावेळेला त्याचं काय होतं, अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान झालं की त्याचं अज्ञान त्या ठिकाणी निवृत्त होतं आणि त्याचा अज्ञान कार्याचा बाध होतो. आणि मग त्याला ते नाशून घाली ती अज्ञानाची रात्र आणि जीवाचं त्याच्यामध्ये मिळालेला अधिक अंधकाराची भर, हे दोन्ही त्या ठिकाणी त्याची स्थिती अशी होती का, तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा, तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. अशा रीतीनं त्याला परमात्मा स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं की तो काय करतो, ते अज्ञान हे कोण करतं, पण मी करतो. कापराची मशाल घेऊन चालणारा सुद्धा कोण आहे, मीच आहे. आणि त्याच्या अंतकरणामध्ये स्थिर रूपाने निवास करणाराही मीच आहे. आणि त्याच्या अज्ञानाचा अंधकार ज्ञानाच्या द्वारा निवृत्त करणाराही मीच आहे. असा जो मी आहे तो त्या अज्ञानाचा नाश करून नाशूनी घाली परवती, तिचा पूर्णपणे नाश करून त्याच्या पलीकडं त्याला घालतो. पलीकडं म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची नियोजना करतो आणि करी नित्योदय. आणि त्याला आता हा उदय झाला ज्ञानाचा की हा नित्य उदय आहे. आता पुन्हा त्याच्यावर कधीही अज्ञानाचं आवरण कधीही येत नाही. आता तो अखंड नित्य अनावृत्त असणारं जे आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपाचा त्याला साक्षात्कार झाला की त्याच्या दृष्टीने आता असतं नाही, आता एकची मोहरा पासोनी बरोबर ना, पासोनी संसारा दुरी झालो, अशा प्रकारची त्याला स्थिती प्राप्त करून देतो. पण हे सगळं कोण करतं, मी. भक्तांनी फक्त निस्सीम किंवा निष्ठापूर्वक, श्रद्धापूर्वक, अत्यंत प्रेमपूर्वक स्वत्व समर्पण करून भक्ती करायची. बाकीचं काम कोण करतो, भगवान परमात्मा करतो. असं भगवान परमात्मा सांगतात, करी नित्योदय. हा नित्योदय मीच त्याच्या ठिकाणी करतो. जर जीवाला त्या जीवाच्या प्रयत्नाने प्राप्त होणार असतं, हे जर तत्त्वज्ञान प्राप्त होणार असतं तर आत्तापर्यंत ईश्वर भक्तीची किंवा गुरुभक्तीची काहीच आवश्यकता लागली नसती. ह्या गोष्टी करण्यासाठी ईश्वराची गरज आहे. कारण ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते. ह्या ईश्वराचा अनुग्रह असेल तरच मनुष्याला या ठिकाणी हे आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, अज्ञान निवृत्त करावं अशी भावना होते. आणि पुन्हा तोच ईश्वर जेव्हा आपल्या जीवनात गुरुरूपाने येतो तेव्हा यस्य देवे पराभक्तीर यथा देवे तथा गुरव तस्यैते कथिता ह्यर्थः प्रकाशन्ते महात्मनः. माणसं जीवनामध्ये सगळी भक्ती करतात परंतु ईश्वराची भक्ती करत नाही आणि गुरुचीही भक्ती करत नाही. किंवा गुरुभक्ती आणि ईश्वर भक्ती यांच्यामध्ये गुरु आणि ईश्वर ह्या दोघांचं ऐक्य आहे आणि ते दोन्ही एकरूप आहेत अशा निष्ठेने भक्ती करत नाही. त्यामुळं आयुष्यभर केलेली जी साधना आहे ती त्यांना त्याला आपण शाश्वत अशा प्रकारचं फल किंवा समाधान
त्यांना प्राप्त होत नाही. यासाठी भक्तीची आवश्यकता आहे असं स्वतः भगवान सांगतात. आणि त्या जो माझा भक्त आहे त्याला दुसरे कोणते श्रम करायची गरज नाही. राजाचे लेकरू पांघरे वाकळ तरी ते सकळ लाज कोणा. राजाचा मुलगा जर फाटकी घोंगडी वापरायला लागला तर त्याची लाज कोणाला आहे? राजाला आहे. त्याप्रमाणे जो भगवंताचा भक्त आहे त्या भगवंताला भगवान कधीही अज्ञानामध्ये राहू देत नाहीत असं भगवंत स्वतः या ठिकाणी आश्वासन देतात. पै प्रेमळाचे प्रियोत्तमे बोलिले जेथ पुरुषोत्तमे तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. दुसरा एक पाठ आहे, तेथ अर्जुन मनोधर्मेच्या ऐवजी काय दुसरा एक पाठ आहे, कितवा श्लोक आहे आपला? 11वा श्लोक. तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. दुसरा एक पाठ आहे काय इथे? मनोधर्मेच आहे, आता लक्षात नाही, खाली याच्यामध्ये लिहिला नाही पण एक पाठ मी वाचला. आता सांगतात पै प्रेमळाचे नि प्रियोत्तमे. जे जे प्रेमळ लोक आहेत ना त्या प्रेमळ लोकांच्या प्रेमाचा सर्वात श्रेष्ठ विषय कोणता असेल तर परमात्मा आहे. प्रेमळ लोक प्रेम कोणावर करतात? परमात्म्यावरच प्रेम करतात. परमात्म्याच्या अतिरिक्त कोणावरही प्रेम करत नाही. त्यांच्या प्रीतीचा परमप्रेमाचा आस्पद किंवा परमप्रीतीचा विषय फक्त परमात्माचा आहे. आणि त्या प्रेमळांच्या मध्येही प्रेमळाचे जे प्रिय आहेत त्या प्रियांमध्येही उत्तम म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारा असा जो कोण पुरुषोत्तम आहे तर जेथ पुरुषोत्तमे बोलिले. ज्या ठिकाणी पुरुषोत्तम परमात्म्याने हे भक्तीचं अत्यंत गूढ अशा प्रकारचं रहस्य अर्जुनाच्या पुढं आपल्या हृदगत म्हणून या ठिकाणी प्रगट केलं. आणि हे ऐकल्याबरोबरच अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे. अर्जुन म्हणतो की माझ्या जे मनाच्या अंतकरणाचे जे धर्म आहेत ना ते सगळे धर्म निवालो, सगळे निवाले म्हणजे शांत झाले. म्हणजे त्या याच्यामध्ये आपल्या योगसूत्रामध्ये वृत्ती सांगितल्यात. पहिल्यांदा सांगितली मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशा वृत्ती आहेत. परंतु भगवान जेव्हा तुम्ही आता बोलले तर ह्या नुसत्या बोलण्याने भगवंतांनी स्पष्ट रीतीनं सांगितलं माझ्या भक्तीनं सर्व प्राप्त होतं. अर्जुनाचंच मूळ भगवंतावर सर्वाधिक प्रेम आहे. त्यामुळं भगवंतांनी आपल्या प्रेमळाचा प्रियोत्तम असणाऱ्या परमात्म्याने हे आश्वासन दिल्यानंतर अर्जुन म्हणतो मनोधर्मे निवालो म्हणतसे. आता माझ्या मनाचे सगळे धर्म म्हणजे माझ्या अंतकरणातल्या अनात्माकार सर्व असणाऱ्या विषयांच्या वृत्ती ह्या संपूर्ण शांत झाल्या. म्हणजे भगवान परमात्म्याने जे सांगितलं तेच इदम इत्थम अशा रूपाने जणू काही मला आता अनुभवाला आलं. म्हणून मी आता निवालो, शांत झालो. आता काय मला काय संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ अशा प्रकार भव नदीचा झाला तारा आणि या विठ्ठला या उत्तरा प्रसादे. तुमच्या ह्या बोलण्याने मी आता भवनदी तरुण गेलो, अज्ञान संपूर्ण गेलं, अज्ञान कार्य गेलं. मी आणि तुमचं नित्यसिद्ध असणारं ऐक्य, मला संचलेलं ऐक्य तेही माझ्या ध्यानी आलं. आता यापुढं मी कृतकृत्य झालो, धन्य झालो, मला काही कर्तव्य राहिलं नाही. आता मी शांत झालो असं अर्जुन म्हणतो. हा ओ जी अवधारा भला केर फेडीला संसारा जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. हे माऊलींचे शब्द आहे. आपल्याला नुसतं शब्दांचा अर्थ माहीत झाला, अन्वय केला आणि हा अर्थ केला तरी आपल्याला होणारा जो आनंद आहे त्या शब्दाचा अर्थ जर आपण चांगल्या प्रकारे पाहून तो आपल्या अनुभूतीवर आणावा. त्या साधना करत असो किंवा साध्यापर्यंत जायचं असो किंवा साध्याचं स्वरूप असो आपल्याला सर्व एक एक शब्द म्हणजे हा आता सांगितल्याप्रमाणे दीपस्तंभासारखे माऊलींचे शब्द किंवा वाक्य ही अशा प्रकारची. तर आता म्हणतात हा हो जे हा हो म्हणजे अहो महाराज श्रीकृष्ण परमात्मन आई अवधारा तुम्ही ऐका आता माझं. म्हणजे मनुष्याला ज्या वेळेला अशा प्रकारचा निस्संदेह बोध होतो
त्यावेळेला तो निस्संदेह झालेला बोध आपल्या श्रीगुरूंच्या पुढं तो आत्मनिवेदन करताना त्याचं कसं स्वरूप आहे, अहो महाराज ऐका, त्यांना म्हणतो ऐका. ऐका म्हणजे काय, त्या ऐका याचा अर्थ ऐका, तुम्ही ज्या कारणाने ज्या कारणासाठी मला हा बोध केला होता, तर ते बोध व्हावा मला असं तुम्हाला वाटत होतं, तर ते कार्य आता सफल झालेलं आहे. तुम्ही आता चिंताच करू नका. तुम्ही ज्याच्यासाठी मला उपदेश करत होता ते कार्य आता सिद्ध झालेलं आहे. अवधारा, ऐका. भला केर फेडीला संसारा, तुम्ही संसारा भला केर फेडीला, माझ्या ठिकाणी असणारा हा जो संसार किंवा आत्तापर्यंत पाठीमागं लागलेली अनादी कालापासून असणारी संसार म्हणजे जन्ममरण परंपरा, ह्या जन्म परंपरेची ह्या केर आहे. केर आहे याचा अर्थ ही सत्य नव्हती, ही मुळातच काय होती, फोल, व्यर्थ किंवा त्याला मिथ्या अशा स्वरूपाची होती. पण मला याच्याविषयी ज्ञान नव्हतं. ते ज्ञान तुम्ही माझ्या अंतःकरणात स्फुरद्रूप होऊन करून दिलं आणि ह्या संसाराचा केर फेडून टाकला, म्हणजे त्या संसाराचा केर नाहीसा केला. संसारच माझ्या ठिकाणी मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, अशा प्रकारचे तुम्ही माझ्या जीवनामध्ये आले आणि भला केरू फेडला. फार चांगलं झालं की तुम्ही माझा हा संसाररूपी कचरा चांगल्याच प्रकाराने झाडून टाकला. माझ्या मूळच्या मूलभूत असणाऱ्या विशुद्ध स्वरूपात, पावन स्वरूपात मला तुम्ही स्थित केलं. भला, हे फारच चांगलं झालं. आता मला याची काळजी राहिली नाही. मी अगोदर म्हणत होतो की किती ह्या किती जन्म झाला फेरा आणि गणित नाही जी दातारा, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, अशा म्हणून जीव भ्याला. पण आता मला जन्ममरणाची भीती राहिली नाही. त्याचं भय का वाटत होतं, तर जन्मामध्ये मनुष्याला जन्मामध्ये आईच्या उदरात प्रवेश केल्यापासून तर मृत्यूपर्यंत यांच्यामध्ये असणारे जे बाल्य, तारुण्य, वार्धक्य, ह्यामध्ये सगळं जीवन म्हणजे एकदा ह्या शरीराला प्राप्त झालं की सर्वच्या सर्व काय आहे, दुःखच दुःख आहे. सर्वम दुःखम दुःखम, दुसरं काही नाही. या कारण का जननी जठर म्हणजे आईच्या जठरामध्ये, आईच्या उदरामध्ये जेव्हा मनुष्य येतो तेव्हा त्याचे सांगितलं मातेच्या उदर कोहरी विचोनी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती, नाकी तोंडी कृमी किडे, काय विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे, कोणापुढे सांगिजेलं. अशा प्रकारच्या ह्या दुःखाला मी सारखा भीत होतो. परंतु आता ते म्हणतात की तुमच्या कृपेने माझं यथार्थ स्वरूप मला कळलं, म्हणजे माझी ब्रह्मरूपताही मला कळली, म्हणजे लक्षांशही मला कळला आणि त्याज्य असणारा वाच्यांश त्याचंही मला ज्ञान झालं आणि सर्व कोणी तुम्ही करून दिलं. त्यामुळं आता इथून पुढं मला कधी शंका राहिली नाही का मी पुन्हा आईच्या उदरात येईल आणि कष्ट भोगील. जन्मतानाही कष्ट, त्या ठिकाणी नंतर बालपण गेले नेनता तेही कष्ट, तारुण्यदशे विषय व्यथा तेही कष्ट, आणि वृद्धपणी प्रवर्तली चिंता तेही कष्ट, आणि मरे मागुता तेही कष्ट, आणि पुन्हा जन्मधरी तेही कष्ट. हे सगळेच जे कष्ट आहेत हे कष्ट आता माझ्या ठिकाणी राहिलेले नाहीत. हे कष्टाचं तू कायमचं निवारण केलेलं आहे. म्हणून जननी जठर, हे जन्म आईच्या उदरात राहणं म्हणजे काय आहे, तर त्यांनी सांगितलं ना, त्याचं जे अंग आहे, त्वचा आहे, योगवासिष्ठात वर्णन केलं. आणि दुसरं एक मला वाटतं नाटाचाच अभंग आहे की त्याची त्वचा ही अत्यंत कोवळी असते ना, तर त्याच्यामुळं गर्भांग पोळे असं लिहिलं आहे. त्याचं जे कोमल असणारा जो देह आहे, त्या आईच्या गर्भामध्ये असणारी जी उष्णता, त्या उष्णतेमुळे ते सारखं त्याला दाह होत असतो. परंतु आता या ठिकाणी ते म्हणतात ह्या जननी जठर हा ही कोणी जोर आहे, म्हणजे जशा पांडवांना मारण्यासाठी जसं लाक्षाग्रह होतं तसं हे एक प्रकारचं असणारं लाखेचं घर आहे. लाख म्हणजे तिला नुसता थोडा अग्नीचा संबंध झाला की लगेच पेटून उठते. त्याप्रमाणे ह्या आईच्या उदरात स्पर्श झालं हेच कोणत्या तरी लक्षाग्रहामध्ये सापडण्यासारखं आहे. परंतु जननी जठर जोहरा वेगळा झालो, परंतु आता मी त्याच्यापासून वेगळा झालो, याचा अर्थ आईच्या उदरात मला कधीही पुन्हा यावं लागणार नाही. अशा प्रकारचं तुमच्या कृपेने झालो हे प्रभू अहो स्वामी असं म्हणतात. जी जन्मलेपणा आपुले हे आजी मिया डोळा देखिले, जीवित हाता चढले आवडे तैसे. बारकाईनं जर पाहिलं
तर इथं माऊली सांगतात आपुले जन्मले पण आज आपला जो जन्म आहे ना तो आजी मिया डोळा देखिले हे आज मी माझ्या डोळ्यांनी पाहत आहे म्हणजे साक्षात अनुभवित आहे. माणसं भ्रमाच्या काळात जेव्हा तुम्ही म्हणता मला किती जन्म झाला फेरा त्यावेळेला सुद्धा ज्या काळात तुम्हाला जन्माचे फेरे होतात तेव्हा तरी तुम्हाला जन्माचे फेरे होतात का भ्रमाने तुम्ही आपल्या ठिकाणी मानता का तुम्ही खरे त्यावेळेला आत्मस्वरूपात असता. बंधक आलेपी बंध हा भावा हा बंध त्यावेळेलाही जन्ममरण हे आत्म्याला नसतात हे त्या ठिकाणी शरीराला होत असतात आणि त्या शरीराचे जन्ममरण हा चिदाभास आपल्या ठिकाणी स्वतः ओढून घेत असतो. पण हे ज्ञान ज्याला झालं त्याच्या ठिकाणी जन्ममरणाचाच काय होतो त्रैकालिक अत्यंत अभाव होऊन जात असतो. मग आणि बरे हे जन्म जेव्हा झाले तेव्हाही झाले नव्हते, जेव्हा ही मरण हे देह प्राप्त झाले तेव्हाही प्राप्त झाले नव्हते अशी खरी स्थिती आहे. बरं हे जन्म त्यांनी साक्षात अनुभवले का? साक्षात अनुभवले नाही. ते आपल्या ठिकाणी भ्रमाने याचा भोगता मी आहे असं तो मानत होता. परंतु साक्षात ज्याचं म्हणजे अकाट्य रूपाने पाहिलं तर जीवित आजी मिया आपले जन्मले पण देखील आज मला हे जन्म माझा खरा जन्म काय तो मला आज मला कळला किंवा मला पाहायला मिळाला. हा कोणता जन्म आहे? याचाच अर्थ ज्या क्षणी आपल्याला आत्मस्वरूपाचे साक्षात्कार होतो आपल्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान होतं तोच आपला खरा काय आहे जन्म आहे. बाकीचे हे जे जन्म आहे ते काय भ्रमात्मक असे आहे. आणि हा जन्म काय आहे मी अनुभवला असं म्हणतो. मी या डोळा देखील म्हणजे मला आता संशय विपर्यय रहित अशा प्रकारचा माझा खरा जन्म झाला. म्हणजे कोणता? मी ब्रह्म आहे. ऐके नाही सर्वम खल्विदम ब्रह्म ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना पराहा अशा प्रकारचा साक्षात्कार हा खरा परमार्थातला काय आहे जन्म आहे. म्हणून त्या संन्यासी संप्रदायामध्ये त्यांना विचारतात की तुमचे किती चातुर्मास झाले. म्हणजे त्याचं आयुष्य कुठपासून सुरू झालं ज्या क्षणी त्यांनी संन्यास घेतला विविधिशा संन्यास घेतला त्यापासून त्याचा जन्म. संन्यासी ज्या वेळेला त्याचा तो काय पट वगैरे घेतो आणि त्याला जर विचारलं तर तो पूर्व नाव जे आहे ते सगळे टाकून देतो नवीन नावाचं कारण त्या दिवशी त्याचा खरा जन्म आहे. आणि तोही नुसता बाह्य संन्यासाचा जन्म नाही तर खरं ज्ञान ज्या दिवशी होईल तो त्याचा खरा जन्म आहे आणि तो त्याचा शेवटचा जन्म आहे. आणि तो जन्म तो त्याला मरणानंतर त्या जन्माचा अभाव होतो का इथंच त्या जन्माचा अभाव होतो? इथंच जन्माभाव रूपी मोक्ष किंवा जीवनमुक्तीचा जो क्षण आहे बरोबर ना कोणता क्षण? प्रथम क्षण आहे तोच त्याचा काय आहे जन्म आहे. ऐकीन तोच त्याचा जन्म आहे. आणि मृत्यू कोणता आहे त्याचा? मग त्या ज्ञान होण्याच्या अव्यवहित पूर्वक्षणी जे जन्म झाले बरोबर ना तेच फक्त त्याचे जन्म मानलेले होते. आता त्याला जन्मही नाही आणि एकच मरण. तुका म्हणे एका मरणेची सरे एकच मरण त्याला येणार म्हणजे शरीराला येणार. त्याला तो आपलं समजणार नाही. खऱ्या अर्थाने त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. झालो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू जी जन्मले पण आपले हे आजी मिया डोळा देखील. तो जन्म कोणता आहे? संसारातला जन्म आहे. आणि हा जन्म कोणता आहे? परमार्थातला जन्म आहे. म्हणून खरं माणसाचे काही लोक वयाला जी किंमत देतात ना तर त्यांना जर विचारलं किती वर्ष वय तर त्यांना वाटतं की 80 वर्षाचा मी म्हणजे पुरुषार्थ आहे. पण खरा काय ज्या दिवशी मनुष्य परमार्थाला लागला तो म्हणजे समजा त्याची प्राप्ती तर झाला तो तर खरा जन्म तोच आहे परमार्थिक. परंतु जरी त्या मार्गाला लागला तर त्याच्यापासून त्याचा नवीन जन्म झाला असं म्हणतात. आपल्याकडे काही लोक म्हणतात की एखादा मनुष्य खूप मोठ्या आजारातून उठला तर म्हणतात आता त्याचा नवा जन्म झाला. ऐके नाही हे व्यवहारातल्या सत्यतेला समजून बोललं जातं. पण खरा नवा जन्म कोणता आहे तर परमार्थिक ज्याला आत्मबोध झाला तोच त्याचा खरा जन्म आहे. आणि तो जन्म कसा आहे तो स्वतः पाहता येतो. आणि त्याला म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा आणि झाला तो सोहळा अनुपम्य आनंदे दाटली ती त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला. अशा प्रकारची स्थिती आहे. आता जीवित हाता चढले आवडे तैसे. आणि आता मला माझा जीवित म्हणजे माझं जीवन आयुष्य हे हातात चढले माझ्या हातात आलं. किती हातात आलं? आता मला किती जगायचं ते जगू शकतो. आवडे तैसे वाटेल तोपर्यंत जगू शकतो. वाटेल तो मी ब्रह्म आहे ना. ब्रह्म किती दिवस जगू शकतो?
कायमचं अनादी आणि अनंत अशा स्वरूपाचं ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म मी असल्यामुळं आणि याचं मला यथार्थ ज्ञान झाल्यामुळं आजी जीवित हातात चढले आवडे तसे. माझं जेवढं आयुष्य आहे ना आता, मला वाटेल तेवढं आयुष्य आता मला आहे. कारण ब्रह्माला काय किती आयुष्य आहे? अनादी आहे आणि अनंत आहे. आणि मी सुद्धा ब्रह्म आहे म्हणजे अनादी आणि अनंत आहे. माझं आयुष्य किती? मला वाटेल तितकं माझं आयुष्य आहे. शरीराला मी म्हटल्यावर रडावंच लागतं, आहे की नाही? आणि शरीराला टिकवणं आपल्या हातात नाही. पण मी ब्रह्म आहे हा बोध झाला की त्याचं आयुष्य काय आहे? अनंत आयुष्य. आता त्याला पुन्हा त्याला दुःखाचा संबंध नाही, अज्ञानाचा संबंध नाही, बरोबर ना? आणि त्याच्याशिवाय त्याला मरणाचा संबंध नाही. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, ठाव पुसले बुड पुसले, ओस ओसले देहभाव. आता ह्या गोष्टी आपण तत्त्वज्ञानाच्या अंगाने कळून घेतो. मी पंचकोशाहून वेगळा आहे, त्रिशराहून वेगळा आहे, तो वेगळा केलेला आत्मा हा ब्रह्मरूप कसा आहे, अनेक प्रकारच्या युक्तीनं शास्त्रातल्या प्रमाणाने आपण जाणतो. परंतु पुन्हा काय आहे? तत किम अनुभव म्हणतो, अजून अनुभव आला नाही असं म्हणतो, आहे की नाही याच्यामध्ये? तर यामध्ये हे जर खऱ्या अर्थाने आपण केवळ बुद्धीच्या पातळीवर किंवा बुद्धीच्या कक्षेतून बुद्धीचा अभिनिवेश धरून ह्या आत्मतत्वाला आपण आलिंगन देऊ किंवा आपण आपल्या काय त्याला म्हणतो हस्तगत करू असं जर कोणी समजत असेल तर बहुधा ती गोष्ट अशक्य आहे. बहुधा याचं कारण काही जे आहेत कोणी केली एकी केली हातोफळी आणि ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीने बाकूतेने करुणा, पावटनी केला काळ जया बळ होते ते, आम्ही देवा शक्तीने भाकूतेने करुणा. जीवाच्या ठिकाणी अनेक प्रकारचे असणारे दोष, अनंत जन्मीचे संस्कार, साधना अनुष्ठानातली काही त्रुटी किंवा वैगुण्य, याच्यामुळं तो आपल्या स्वरूपाला असं तळहाताच्या आवळ्या इतका जाणलंय आणि कृतार्थ झालाय असं सहसा होत नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी हा गीता ग्रंथ म्हणजे माऊली आईच्या ममतेने आपल्याला सांगतात. आणि आईची ममता गीतेमध्येच आहे, गीता मैया, आणि माऊली साक्षात रूपाने माऊली पुन्हा त्याचं स्पष्टीकरण करतात. याच्यासाठी भगवंताची भक्ती आवश्यक आहे. भक्तीचं अनुष्ठान हे तुम्हाला ज्ञानापर्यंत पोचविल. म्हणून सांगतात, जीवित हातात चढले आवडे तसे, आजी आयुष्या उजवण झाली. आणि असं झालं की आज आपल्या आयुष्याला खरी उजवण झाली, म्हणजे आपलं आयुष्य सफल झालं. आयुष्याला जन्मा आली आचे, आजी फळ झाले साचे. काय पुढं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. असं आपण जन्म आलो किंवा कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाये विठोबाचे. तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आणि आजी आयुष्या उजवण झाली, आज माझ्या आयुष्याची उजवण झाली, म्हणजे हा वाक्प्रचार आहे. आज माझं आयुष्य सफल झालं, धन्य झालो. का? माझ्या दैवादशा उगवली. हे काय आहे? बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. आपण जर कधी पाहिलं ना, आपल्याला हे प्राप्त झालं का? आम्ही आमच्या बुद्धीपुरस्सर पुरुषार्थ केला म्हणून प्राप्त झालं, असं जर आपण म्हणायला लागलो तर या ठिकाणी बुद्धीला प्रेरणा तरी कोण केली? हे मोक्ष प्राप्त करावा, अनात्म पदार्थांचा ज्ञान करून घ्यावं, आत्म्याचं ज्ञान करून घ्यावं, आत्मानात्म विवेक, ही प्रेरणा तरी तुम्हाला कोणत्या पुण्याने झाली सांगता येईल का तुम्हाला? नाही. हे कधीतरी भगवंत अनेक जन्म केलेलं साधनं जरी असली तर ते साधनांच्या बळावर हे प्राप्त झालं नाही, ह्या भगवंताच्या कृपेमुळं मला हे प्राप्त झालं. म्हणून हे सर्व कशामुळे? भगवंताच्या कृपेमुळं. आणि भगवंताची कृपा संपादन करायला भगवान हा अकारण करुणा वरुणालय आहे. जीवानी केलेले तोकडे प्रयत्न, परंतु तो परमात्मा त्या थोड्याही प्रयत्नाला मानतो, तेच जास्त समजतो. त्याने परमात्मा, डोंगरे महाराजांच्या भाषेत आपण नेहमी विचार करतो, परमात्म्याकडे जीवाने टाकलेला एक पाऊल, परमात्मा 60 हात अंतरावर आहे, म्हणजे 60 हात म्हणजे दूर आहे, परंतु तो परमात्मा 59 पावलं चालून येतो. पण 59 पावलं चालून आलेल्या परमात्म्यामुळं आपला उद्धाराला कारण आहे, आपला प्रयत्न नाही. परमात्मा हा प्रयत्न साध्य नाही, तो कृपा साध्य आहे. यम एव एष वृणते तेन लभ्या. म्हणून माणसाने
रात्रंदिवस परमात्म्याची करुणा भाकत राहावी आणि परमात्म्याचं त्या ठिकाणी जे काही आपल्यावर उपकार आहेत त्या उपकारांचं स्मरण ठेवावं आणि त्याचं चिंतन करीत जावं. तोच परमात्मा आपल्याला सांभाळणारा आहे. आपला व्यवहार आणि परमार्थ या सर्वांसाठी आपला आश्रय केवळ परमात्माच आहे. म्हणून ते अर्जुन म्हणतो, आजी आयुष्या उजवण झाली, आज माझ्या आयुष्य सफल झालं, माझी या दैवा दशा उदयली. आणि माझ्या दैवाला दशा म्हणजे एक सौभाग्य प्राप्त झालं किंवा अत्यंत ऊर्जित अवस्था. काय भाग्य माझं की आज फलीभूत झालं, फलोन्मुख झालं. आणि खरा फलोन्मुख दिवस कोणता आहे? ज्या वेळेला ह्या आत्मतत्वाचा यथार्थ अवगम होईल, तीच खरी जीवनातला सर्वात भाग्याचा क्षण आहे. म्हणून माझी या दैवा दशा उदयली, आज मला ऊर्जित अवस्था, माझं भाग्य उदयलं म्हणजे भाग्य उदयाला आलं. हे कशावरून? तर कोणता क्षण आहे हा? माणसं पैशाच्या संगतीत आली, कीर्तीच्या संगतीत आली, निवडून आली, काही जे जे काय अनुकूल प्राप्त झालं, पण ही काही भाग्य दैवा दशा उदयली आहे का? हां, ही आयुष्याची उज्ज्वल सफलता झाली का? नाही. पण खरं कोणतं समजावं याच्यासाठी जे वाक्य कृपा लाधली दैविके निमुखे. हां, जे कारण हे कधी झालं माझं? कारण का झालं हे सर्व? तर दैविकेनी मुखे. दैविक म्हणजे तुमच्यासारखे जे समर्थ असे असणारे माझं इष्टदैवत किंवा माझे असणारे श्रीगुरु किंवा श्रीगुरु रूपानेच असणारे तुम्ही श्रीकृष्ण परमात्मन, तुम्ही या ठिकाणी तुमची वाक्यकृपा लाधली, तुमच्या वचनाची कृपा लाभली. म्हणजे वचन रूपाने, उपदेश रूपाने तुम्ही माझ्यावर कृपा केली. म्हणजे श्रीगुरूंनी केलेला उपदेश हीच काय आहे? माझ्यावर झालेली कृपा. म्हणून त्याला म्हणतात की वाक्यकृपा. आपण एक दिवस चिंतन केलं की जसं कृपा कटाक्षाने पाहिलं जातं किंवा आलिंगनाने किंवा मस्तकावर हात ठेवणं, त्यापेक्षा जास्त प्रचलित असणारी पद्धती कोणती आहे? वाक्यकृपा. श्रीगुरूंनी वचनाच्या द्वारा आपल्या स्वरूपाचा बोध करून देणं, शब्दाच्या माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून ही वाक्य भगवंताचा उपदेश ऐकायला मिळणं हेच आपल्यावर काय आहे? कृपा आहे. म्हणून आपण म्हणतो ना, गुरुची कृपा सर्वावर आहे, देवाची कृपा सर्वावर आहे, आपण घ्यावी. देवाची कृपा यस्य निश्वसितम वेदाः, वेदाच्या रूपाने देवाने सर्व आपल्याला उपदेश सांगितलेला आहे का नाही? आणि त्या वेदाचं सारभूत सांगण्यासाठी गुरु आपल्याला ते सार सांगतातच की नाही? मग हे सांगणं ही त्यांची कृपाच आहे की नाही? परंतु ती कृपा आपण घेतली पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की देवाची कृपेचा वर्षाव सर्वांवर आहे, पण काय घेईल त्याचा बोध, जो घेईल त्याचं ग्रहण करील. याचा अर्थ शास्त्राने सांगितलेल्या आज्ञेचं उल्लंघन न करणं. श्रुती स्मृती ममैव आज्ञा. श्रुती स्मृती माझ्या काय आहेत? आज्ञा आहेत, माझा उपदेश आहे की नाही? आणि त्यांचं जर उल्लंघन करून कोणी जर वर्तन करील तर तो सुखाला कसा प्राप्त होईल? म्हणून आता या ठिकाणी मला सफलता झाली, हे फलबलकल्पे. आज मला अनुभूती झाली म्हणून या ठिकाणी तुझी वाक्यकृपा मला लादलेली आहे. याच्यातही पण आणखीन लाधला शब्द आहे. आपले गुरुवर्य वैकुंठवासी जगन्नाथ महाराज सांगायचे, आपल्याला कोणती गोष्ट लाभण्यापेक्षा लादणं महत्त्वाचं आहे. लादणं म्हणजे आपल्याला तिचं पूर्णपणे फल प्राप्त होणं, पण ते आपल्या प्रयत्नाने नाही, त्यापेक्षा काय आहे? स्वतः भगवंताच्या कृपेने किंवा श्रीगुरु कृपेनं ते फल, जो बोध आपल्याला प्राप्त झाला तो लादलेला बोध आहे. आपण लाभलेला नाही किंवा आपण प्रयत्नाने मिळवलेला नाही, तर तो आपल्याला मिळालेला आहे. कारण अकारण वरुणालय अहेतुकी दया संपन्न असणारे जे श्रीगुरु किंवा आपलं इष्टदैवत, त्यांच्या अनुग्रहाने हा झालेला आहे. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी असं म्हणतात. तसं वाक्यकृपा लाधली आणि तुमच्यासारख्या दैविकेने, म्हणजे दैवी अलौकिक असणाऱ्या अशा अवतारी असणाऱ्या अशा किंवा अलौकिक अशा तुमच्या मुखातून जे हे शब्द बाहेर पडले ते कृपारूपाने बाहेर पडले आणि ते मला लादले. सहजच मला फलपर्यवसित होईपर्यंत त्या शब्दांनी मला तुमच्या उपदेशांचं, वचनाचं मला साह्य झालं असं सांगतात. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. आता म्हणतात आता येणे, आता म्हणजे
आता या क्षणी तुम्ही येणे वचन तेजाकारे, आता म्हणजे यानंतर नाही, तर तुम्हाला आता म्हणजे या क्षणी येणे वचन तेजाकारे, तुमच्या वचनामध्ये असणारं जे तेज आहे त्या तेजाच्या आकाराने म्हणजे त्या तेज स्वरूपाने, म्हणजे तुमचं वचनाचं वचन हेच कोणी तेज, आणि त्या तेज स्वरूपाने आतील बाहेरीला अंधारे फिटले. आता माझा आतलाही अंधार गेला आणि बाहेरचाही अंधार गेला. आतला अंधार म्हणजे मी कोण आहे जीवास्वरूपाने असणारा अंधार, आणि बाहेरचा अंधकार म्हणजे परमात्मा काय आहे त्या परमात्मा तत्व संबंधाने असणारा अंधार. हे दोन्ही गेले आणि आता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा प्रकारच्या बोधाला मी प्राप्त झालो. आणि त्यामुळं आता सर्वत्र केवळ काय आहे, परमात्माचीच प्रतीती. कहा पगडारू देखे अनेरा, देखा तो सब वहीने घेरा, अशा प्रकारचा मनोनी देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. म्हणून आता मी साचोकारे म्हणजे खऱ्या अर्थाने मी आता कुठेही पाहायला गेलो तर ते पदार्थ किंवा भिन्न भेद मला दिसत नाही, तर अभेद स्वरूप माझं इष्टच सर्वत्र आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची. अशा प्रकारचं मला सर्व जग हे परमात्ममय दिसू लागलेलं आहे. ठीक आहे, तुझे कृपे लाधलेनी, तुझी कृपा मला प्राप्त झाली. आणि ती कृपा कोणती, उपदेशरूपी कृपा मला प्राप्त झाली. आणि त्यामुळं मला माझ्या दैवादशा उगवली, आजी आयुष्या उजवण झाली. जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी मुखे, आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरीला अंधारे, म्हणून देखत असे साचोकारे स्वरूप तुझे. म्हणून साचोकारे खऱ्या अर्थाने जिकडं पाहावं तिकडं सच्चिदानंद घन असं माझं आत्मस्वरूप तुझ्या रूपाने किंवा तुझं स्वरूप आत्मरूपाने मी आता सगळीकडं पाहत आहे. ते कसं, तुझ्या माझ्या सहित सर्व विश्व हे काय आहे, ब्रह्मरूप आहे. काय तो अभंग आहे ना, तो ते तर धवळले जगदाकार, अंधार तो निरसला, लपो जाता ठाव नाही, प्रगट पाही पसारा. अशा प्रकारचं ज्ञान झालं. आणि ते ना देवतयाजवळी वसे, आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतयाजवळी असे पापनाशे दर्शने, कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. अशा प्रकारची मला अनुभूती प्राप्त झाली. आणि त्यावेळेला मला वाटत होतं की तू म्हणजे माझ्या काय आत्याचा मुलगा आहे की नाही, कृष्ण परमात्मा असं मला वाटत होतं, यादवांचा मुलगा आहे. परंतु मला कळलं की तू कोण आहेस. आता अर्जुनाला हे कधी फलबल कल्प, ज्या अर्थी मला एवढा बोध प्राप्त झाला त्या अर्थी हा काही सामान्य मानव नाही, तर हा कोण आहे, चतुर्भुज असला द्विभुज असला तरी हा ब्रह्म आहे. साक्षात ब्रह्मच करुणेनं व्याप्त होऊन माझ्या कल्याणासाठी मला हे उपदेश देण्यासाठी या ठिकाणी अवतीर्ण झालं, असा अर्जुनाचा निश्चय झाला. तो निश्चय पुढच्या श्लोकात सांगतो. परम ब्रह्म परंधाम पवित्रम परमं भवान, पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. परम ब्रह्म परंधाम पवित्रं परमं भवान, पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. परम ब्रह्म परंधाम पवित्रं परमं भवान, पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुं. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.